पुढचा जो श्लोक आहे म्हणजे आतापर्यंत मी सगळे छोटे छोटे श्लोक तुम्हाला सांगितलेले होते की जी मुलं पटकन लक्षात ठेवू शकतात. हाही असा श्लोक आहे की ज्याच्यामध्ये माता पार्वती यांची स्तुती केलेली आहे आणि नवरात्र किंवा देवीचे जे कुठले सण असतात त्यावेळी हा मंत्र नक्की म्हटला जातो. तर तुम्ही तुमच्या मुलांना हा मंत्र नक्की शिकवा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अगदी 4 ओळीचा मंत्र आहे. शिकवायचा कसा? हे सगळे छोटे छोटे 4 ओळीचे मंत्र शिकवायचे कसे? तर 1 आठवडा आणि दिवस रात्र जेवढा वेळ तुम्ही मुलांसोबत तुमच्या बोलताय जितके वेळ शक्य असेल तितक्या वेळा एकच मंत्र म्हणत राहायचा. ह्यानी काय होतं, मुलांच्या डोक्यावरती त्या गोष्टीचा म्हणजे आपण म्हणू शकतो की मारा होत राहतो. तुम्ही बघाल की सोमवारी सुरू केला तर शनिवार रविवार पर्यंत आपोआप तो मुलांचा मंत्र पाठ झालेला असतो. ही माझी पद्धत आहे मुलांना मंत्र शिकवायची.